असलेले विश्वेश्वर शिक्षणाचे सचिव बसवेश्वर धाराशिवजी, उपाध्यक्ष प्रभाकर कापशेजी, सहसचिव महादेव कुंचडेजी, शिक्षणाधिकारी मोरे साहेब, राठोड साहेब, उपशिक्षणाधिकारी गारकर साहेब, शेख साहेब, बी भाऊसाहेब कुलकर्णी, तसेच या ठिकाणी संस्थेचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, या कॉलेजचे सर्व प्राध्यापक, आचार्य, शिक्षक, शिक्षिका, बाहेरगावून उपस्थित असलेले सर्व शिक्षक, प्राध्यापक, वृंद, शिक्षिका, उपस्थित विद्यार्थी, या कॉलेजमधील सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मला या ठिकाणी फार काही बोलावंसं असं काही मनात नव्हतं, कारण गेल्या वेळेस मोरे साहेबांना माहीत आहे सहज आम्ही आलो आणि असं केलं. परंतु इथं आल्यानंतर या शाळेचं वैभव, कॉलेजचं वैभव बघितल्यानंतर प्रथम मला वाटत होतं की राठोड साहेबांना मी सारखं म्हणतो, तुम्ही कुठे घेऊन चालला, कुठं बांधलं म्हटलं, एखाद्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचं होईल अशा ठिकाणी कसं काय तुम्ही असं प्रदर्शन बनवलं. परंतु या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच धाराशिव सर आनंद वाटला की एका ग्रामीण भागामध्ये ज्ञानदानाचं भंडार अशा अद्यावत सुव्यवस्थित पद्धतीनं, रचनात्मक पद्धतीने या ठिकाणी आपण निर्माण केलंय, त्याबद्दल प्रथम मी तुमच्या सर्व कार्यकारी मंडळाचं मनापासून या ठिकाणी, कारण अनेक गोष्टी या ठिकाणी जगामध्ये आपण जे डोळ्यासमोर वास्तवादाकडे पाहत असतो, त्या हवेत उडणारं विमान सुद्धा एका शास्त्रज्ञाने तयार केलं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक संशोधन करत असताना शास्त्रीय दृष्टिकोनातून, अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून बालवयात ज्या विद्यार्थ्यांवर संस्कार चांगले असतात त्याच्या डोक्यात ऑटोमॅटिकली मला वाटतं ते चमत्कारच म्हणावं लागेल, अशा पद्धतीची कल्पना, व्यूहरचना ज्यावेळेस येते त्यावेळेस विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याच्या डोक्यात त्याचं एक अद्भुत अशा पद्धतीचं विचार निर्माण झाल्यानंतर एखादी कल्पनात्मक नसून अस्तित्वात येणारी रचना तयार करण्याची त्याच्या डोक्यात बुद्धिमत्ता येते. आणि त्यावेळेस असे संशोधनाची लाट समोर आणि त्याला प्रोत्साहन देऊन, त्याला पुढाकार समोर घेऊन त्या विद्यार्थ्यांचं बुद्धीचा विकास करून त्याला सायंटिस्टमध्ये, त्याला विज्ञानाच्या प्रयोगामध्ये कशा पद्धतीनं प्रोत्साहन देता येईल, तो कसा मोठा त्याच्यामध्ये होईल, याकडे प्राधान्यानं आपल्या ह्या विज्ञान प्रदर्शनामधून त्यांना सहकार्य केलं तर त्याच्यात निश्चित रूपाने भर पडू शकते आणि त्यामध्ये एखादा शास्त्रज्ञ सुद्धा तयार होऊ शकतो, अशा पद्धतीची कल्पना मला या विज्ञान प्रदर्शनामधून. परंतु या ठिकाणी अनेक प्रयोग पाहत असताना मी आता मोरे साहेबांना म्हटलं की असं एखादी विद्यार्थ्यांनी एखादी नाविन्यपूर्ण, एखादी विकसित केलेलं प्रदर्शन असेल, म्हणजे हे असेल, युनिट असेल, तर ते जर तुम्ही त्याला जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रात नसून या भारत देशामध्ये नावलौकिक होईल, अशा पद्धतीचं तंत्रज्ञान सुद्धा ते निर्माण होईल. अशा व्यवस्थेत त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जर आपण प्राधान्य दिलं तर आता आपण मोरे साहेब म्हणाला की आता इथलं प्रदर्शन यातून निघालेले विद्यार्थी फर्स्ट सेकंड त्यांना आपण राज्य पातळीवर घेतो, राज्य पातळीवर ते पुन्हा नंतर नॅशनल पातळीवर घेऊन जात असतो. अशा पद्धतीने त्यांना विकसित करण्याची गरज आहे आणि आज खरंच देशाला मोठी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आज आपण किती जरी विकसित झालो असं वाटलं तर आणखीनही आपण अविकसित आहोत की काय, अशा पद्धतीचा भास आपल्याला कारण निसर्गाची अवकृपा आज बघा काय परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. या ठिकाणी मला वाटतंय आमचा एक क्लासमेट बसलेला इथं अण्णाराव, माझा वर्गमित्र आहे, 5वी 6वी 7वी आम्ही आणि माझ्यापेक्षा ते हुशार अगदी शिक्षक झाले, म्हणजे माझी आणि त्याच्या दोघांची रसिक घेत होती. हा पुढं का तो पुढं, माझं अक्षर जरा चांगलं नव्हतं, त्या बाजाराचं अक्षर चांगलं होतं, सुंदर अक्षर जर बघितलं तर टाईप रायटिंग सारखं अक्षर होतं, त्याच्यामुळे पहिला होता. आणि माझं अक्षर जय जय महाराष्ट्र कुठेही चाललंय अशा पद्धतीचं होतं. तर अशा पद्धतीनं ज्या ज्या काही गोष्टी
आणि त्याच वेळेस त्याच्या जीवनातली खरी रूपरेषा ठरू शकतो. तो विद्यार्थी कुठल्या मार्गावर जाणार, विद्यार्थी कशा पद्धतीने तो जीवनाचा आधार करू शकणार, स्वतःचा आधार, कुटुंबाचा आधार, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि राज्य आणि देश पातळीवरचा आधार, जागतिक लेवलवरचा सुद्धा आधार हा बनणारा जो काळ तो विद्यार्थी दशेत होता. आणि विद्यार्थी जेवढा परिपक्व बनवण्याचं काम त्या युनिटमधल्या प्राध्यापक शिक्षकामध्ये आहे. ते मला वाटतंय त्या धर्तीवरला सर्वात मोठा कुठलाही पदाधिकारी असला, कितीही मोठ्या मान सन्मानाचा जरी प्राधान्याने तो मोठा येऊन बसला तरी त्याच्याही पेक्षा सर्वात प्रथम या देशाला, या जगाला तारण्याचं, त्या देशाला घडवण्याचं भवितव्य जर कुणाच्या हातात असेल तर ते प्रथम आहे शिक्षक आणि प्राध्यापक. कारण त्याने दिलेली दिशा त्या विद्यार्थ्यांवर शेवटच्या टोकापर्यंत जीवनामध्ये आणण्यावर. कारण आधी आम्हाला वाटतं की आमचा शिक्षक ज्यावेळेस आम्ही लहान, मी काल एका गावात गेलो, तुम्हाला 3री 4थी हे 2 वर्गात शिकवणारा शिक्षक मला त्या ठिकाणी भेटला. मी बघितल्यानंतर म्हटलं हे माझे गुरुवर आहे. ती आठवण त्या विद्यार्थ्यांवर होती. माणूस कितीही मोठ्या पदावर जरी गेला तर तो सर्वात प्राधान्याने त्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांना कधीच विसरू शकतो. आणि आई वडिलांच्या नंतर आई वडील काय म्हणतात मुलांना, माझा मुलगा आहे. नातेवाईक एखाद्या वेळेस काय म्हणतील, जवळचा आपलं नातेवाईक असेल तर माझा नातेवाईक आहे. परंतु सर्वात मोठा अधिकार जर एखाद्या क्लासमध्ये हुशार विद्यार्थी असेल आणि तो विद्यार्थी योगायोगाने पुढे प्राधान्याने पुढे जर त्याचा उत्कर्ष झाला, त्याने चांगल्या पदावर पोहोचला तर आई वडिलांच्या नंतर जर त्या विद्यार्थ्याची त्या शिक्षकाला, त्या प्राध्यापकाला जर त्या आपल्या काळात हाताखाली शिकलेला विद्यार्थी असं ज्यावेळेस कळलं आणि तो चांगल्या पदावर गेला असं जर वाटलं तर प्रथम दुसरा आनंद जर कुणाला होत असेल जगामध्ये तर त्या प्राध्यापकाने शिक्षकाला. कारण त्याला वाटतं हा माझा विद्यार्थी, माझं म्हणण्याचा नैतिक अधिकार आई वडिलांच्या नंतर त्या गुरुजनांना, शिक्षकाला. अशा पद्धतीच्या परिभाषेमध्ये जीवन जगत असताना मात्र शिक्षक आणि प्राध्यापक देश घडवू शकतात, जगाला तारणारी यंत्रणा तयार करू शकतात. मात्र त्यांच्याकडे तेवढ्या मोठ्या पद्धतीने शासन व्यवस्था पाहत नाही, ही मात्र खंत दिसलेली भाग आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आता तुम्ही इथे शिक्षणाधिकारी आहेत बसलेले, परंतु मी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून जे शिक्षक असतात त्या शिक्षकांचं त्या गावातल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम. आई वडील मोलमजुरी करण्यासाठी शेतात जातात, एकतर शेतकरी शेतावर जगणारा शेतमजूर मुलांना सोडून निघून जातात, पण ते घडवायचं कुणाच्या हातात आहे, त्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना. आणि अशा पद्धतीने जीवन जगत असताना किंवा संस्थेच्या शिक्षकांच्या संस्थेच्या वर्गात टाकला असेल, क्लासमध्ये टाकला असेल किंवा संस्थेचा ऍडमिशन घेतला असेल, अशा वेळेस मात्र त्या शिक्षकांना दुसऱ्या उत्पन्नाचं साधन काय, मोरे साहेब काय आहे का तुमच्या शिक्षकांना? काहीच नाही. बेएखादा पाडा शिकून मोकळा झाला, पुन्हा घरी गेला की त्याच्या परत गावात अडचण तुमची. त्या शिक्षकांना जर राहायचं असेल तर गावात राजकारण अडवायचं. पुण्या पार्टीत आहे, काय करतो, पुण्या पार्टीचं राजकारण गाव आहे, पुण्या पक्षाचे कार्यकर्ते त्या गावात जास्त आहेत. मग त्या पक्षाच्या, त्या गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शिक्षक सुद्धा अडचणीत येते. कुणाच्या घरी जाऊन राहावं, कुठे जागा बदलावी, कारण तुम्ही बदली कुठूनही कुठं करता कुण्याही गावात, त्यावेळेस त्या शिक्षकावर अडचण येत असते. त्याला राहण्याच्या ठिकाणाची मेन अडचण निर्माण होते. मग तो गावातलं घर पुण्यातील सरपंचाला हाताशी धर, पोलीस पाटलाला हाताशी धर, असं करून तो त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतो. काय केंद्र साहेब, बरोबर आहे? तर अशा अडचणीमध्ये येत असल्यानंतर जर समजा बायचान्स त्या पार्टीमध्ये एखाद्या वेळेस 2 पार्टीचं गाव असलं तर शिक्षक जर पुण्या पार्टीला जास्त आला, त्या कमजोर पार्टीकडे गेला तर त्याची बदली करायला मागणी. म्हणजे ही अडचण सुद्धा शिक्षकावर येत असते. त्यामुळे मी काय केलं माहिती आहे, पहिल्यांदा सभागृहात गेल्यानंतर गेल्या टर्ममध्ये मी सभागृहात माझं भाषण केलं. जर या देशामध्ये जर तारणार आणि भविष्य घडवणार प्राथमिक दर्जाचा शिक्षक असेल, त्या शिक्षकाला कुठल्याही पद्धतीने तुम्ही जर ज्ञानदानाचं भांडार म्हणून
घरकुल योजना त्याच्यासाठी सेपरेट इमारतीची व्यवस्था त्या गावात करा आणि त्या शिक्षकांना निवासाची व्यवस्था करा. परंतु आणखी काही ते अंमलात आलं, परंतु एक देर आहे मगर दुरुस्त. गेल्या वेळेस तशी परिस्थिती होती, परंतु या ठिकाणी मी सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. अनेक गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. मी सुद्धा या ठिकाणी अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगतो. आपल्या इथे नारायण कांबळे सुद्धा बसलेला आहे तो, आणि मी एका रूममध्ये माझ्यापेक्षा सिनियर आहे. मी उदगीरला काहीतरी मला वाटतं उदगीर तालुका होता आमचा, दरविषयी असं मला वाटते एका कॉलेज जीवनामध्ये रूम किती चेंज करायचा, 15 रुपये 20 रुपये भाडं असायचं, तेही वेळेवर द्यायला मिळायचं. तर अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी वर्षातून नाही म्हटलं तर 3-4 रूम बदली करायची अशी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये मला या ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्यांदा तुमच्याकडनं एक चांगला ऐकायला मिळालं की या ठिकाणी 3 मजली इमारत वसतिगृहाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण उभा केली. आणि त्यामुळं आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाचं दर्जेदार त्या ठिकाणी घेण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या संस्थेने केलेली आहे. त्याहीबद्दल मला या ठिकाणी मनापासून आनंद. आणि अशा परिस्थितीमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना एकच सूचना करू शकतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत हलाखीचं जीवन जगणाऱ्या कुटुंबातली विद्यार्थी आहोत. कारण मला आधीही वाटत नाही की या देशामधली गरिबी आणि श्रीमंतीची जरी आपण जर पाहिली तर कमीत कमी 100% प्रॉपर्टीपैकी 80% प्रॉपर्टी 20% लोकांच्या हातात आहे. किती? 20% लोकांच्या हातात. आणि 80% लोक आज जगण्यासाठी खातात का खाण्यासाठी जगतात हा भीषण प्रश्न माझ्या समोर येऊन येतो. एवढी मोठी अडचण या देशामध्ये निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जीवनाचा सामना करायचा. आणि हे सामना करत असताना अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून आपलं प्रगतीपथावर जाण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार, आमच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतलेला पुढाकार अत्यंत अभिनंदनीय आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की कुठलाही विद्यार्थी दशेमध्ये तो कुठल्या प्रगतीपथावर जाऊ शकतो याचं संशोधन करण्याचं खरं महत्त्व कोणाकडे असेल तर ते शिक्षकांकडे आहे, प्राध्यापक. आज एक सचिन तेंडुलकरचं साधं उदाहरण घ्या. सचिन तेंडुलकरचं साहित्य काय हो? एक चेंडून एक लाकूड, दुसरं काय? परंतु त्या एका लाकडाला आणि एका चेंडूला अख्खं जग बघत बसते टीव्हीवर. छक्का मारते का चौका मारते, छक्का मारते का चौका मारते, कोण किती काढते, आहे का नाही कार्यक्रम? तर अशा पद्धतीनं तो जगात नाविन्यपूर्ण म्हणून तो नाव मिळवू शकतो. अशा पद्धतीनं आपण सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या शिक्षकाच्या सहकार्याने, प्राध्यापकांच्या सहकार्याने आपण आपल्या जीवनामधला जर आलेख जर वाढवायचा असेल तर निश्चित रूपानं आपल्याकडे संशोधन करण्याची जर कुठली जर कार्यक्षमता आपल्या बुद्धिमत्तेमध्ये जर असेल तर अशा संस्थेच्या माध्यमातून नावलौकिक होण्यासाठी आपण त्याला प्रोत्साहन देऊ. त्या विद्यार्थ्यांना मोठं होण्यासाठी जर आपला हातभार लागला तर तो भविष्यामध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये मोठा एक इंजिनियर, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ अशा पद्धतीने ते आपण जीवन जगू शकतो. त्यामुळे या प्रदर्शनाला फार मोठं महत्त्व आहे. म्हणून छोटे खाणी का होईना या ठिकाणी आपण प्रदर्शन भरवलं तरी असं राठोड साहेब, मोरे साहेब, आपण या ठिकाणी असे काही मोजके निवडक काही प्रदर्शनातले काही प्रमुख या ठिकाणी जर हे केले असतील, विद्यार्थ्यांनी जर प्रदर्शन भरवलं असेल, एखादी युनिट असतील, असे एखादी आम्हाला दाखवा की जेणेकरून त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही सरकारला सुद्धा भाग पाडू शकतो. कारण राजकारणी फार माणसं हुशार नसतात एवढं लक्षात ठेवा. परंतु लोक काय माहिती नाही, सगळ्यात राडाने कोणी असेल तर राजकारणी असं मला वाटतं. काय लागत नाही त्याला, शिक्षण लागत नाही, त्याला कुठली डिग्री लागत नाही, काय लागत नाही. एवढं उठलं जायला भेटलं, कोणी उभा करा, कोणी लोकांनी निवडून दिलं की चालला असला धंदा. परंतु तुमच्यामध्ये
आणि परिवर्तनासाठी त्याला वेळ सुद्धा येईल आणि ती वेळ आली. कोण कुठं असेल त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने त्याची दुरुस्ती होईल याकडे जर आपण जर विचार केला तर या प्रयोगाच्या माध्यमातून, या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी. आपण या ठिकाणी वेळ दिलेला, ज्या विद्यार्थ्यासाठी आपण वेळ दिलेला, ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यातली जी कल्पना आहे त्या कल्पनेला तुम्ही शिक्षक म्हणून जरी आज पुढे स्वतःला देऊ शकणार गेलो तर येणाऱ्या भविष्यामधल्या सुजलाम भविष्य घडवणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना आपण दिशा दाखवू शकता आणि त्या दिशामधून या तंत्रज्ञानाला, प्रयोगाला मोठ्या प्रमाणात चालनाही देऊ शकताय आणि आपलं सुद्धा त्या विद्यार्थ्यांबरोबर निश्चित रूपानं एक सन्मानानं मी त्या ठिकाणचा शिक्षक आहे, मी त्यांचा गुरु आहे अशा पद्धतीचा सुद्धा सन्मान त्या ठिकाणी आपण मिळवू शकता. त्याबद्दल तुम्हाला दोघांचे, तुमच्या बाहेरगावून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत असलेले शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी, प्रदर्शनामध्ये भाग घेणारे सर्व विद्यार्थी, या कॉलेजमध्ये सुद्धा उपस्थित असलेले सर्व कर्मचारी, विद्यार्थी, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वाढत चाललेल्या आदरणीय आमदार साहेबांनी